राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने आज कई अहम मुद्दों पर नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। उन्होंने कहा कि प्याज निर्यात को लेकर कैबिनेट बैठक में चर्चा होगी और किसानों को उचित भाव दिलाने के लिए सरकार सकारात्मक कदम उठाएगी। वहीं महायुति में घुसपैठ, किसान कर्ज माफी, लाडली बहन योजना, पुलिस तबादलों और अब्दुल सत्तार के बयान पर भी उन्होंने अपनी बात रखी। परिस्थिती निर्माण झाली आहे तरी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावर नक्की चर्चा होईल। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मागच्याही मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या वेळी काही काय नेमके याबद्दल केलं पाहिजे याच्या सूचना प्रधानमंत्र्याला दिल्या होत्या। आज त्याचा पूर्ण आढावा मला वाटतं मुख्यमंत्री घेतील। निश्चितपणे कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळेल ही भावना आमची आहे। त्याबद्दलचा मी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालेन। महायुतीमध्ये जर काही कोणी फॉर्म भरला असेल तरी आम्ही सक्षम आहोत त्यांना समजवण्याला। आमच्या काही लोकांनी फॉर्म भरले त्यांना आम्ही कमी करायला लावू। अब्दुल सत्तार समन्वय समितीच्या बैठकीत ठरलं होतं की आपापल्या नेत्यांनी आपापल्या आमदारांना मंत्र्यांना काही मीडियावर बोलण्यापूर्वी आपल्या नेत्याची परवानगी घ्यावी। अब्दुल सत्तारांनी माननीय एकनाथ शिंदे यांची परवानगी घेतली का हे विचारावं लागेल। प्रत्येक कॅबिनेटमध्ये शेतकरी हा विषय आधी असतो, पीक पाणी विषय आधी असतो, नंतरच कॅबिनेट चालू होतं। पहिल्यांदा जलसंपदा आढावा, पिण्याच्या पाण्याचे साठे, स्केअरसिटी, नंतर शेतकरी आणि शेतकऱ्यानंतर मग आपण कॅबिनेट चालू करतो। प्रत्येक मंगळवारी यावर चर्चा होते आणि यावेळी होईल। नाही असं काही चुकीचं आहे, कोणी काय बोललं मला माहिती नाही, काही राजकीय फायद्याची नाही आहे। मी आधी सांगितलं काही नावं कमी झाल्या याचा अर्थ असं नाही की परमनंट कमी झाले आहे। काही नावं जरी अपात्र झाले असतील त्यामध्ये जर काही पुन्हा त्याचं तपासणी करता येईल सरकारला, जर काही चूक झाला असेल तर ते दुरुस्त करता येईल। पण याचा अर्थ असा नाही आहे कुठल्याही पॉलिटिकल फायद्याकरता कुठली योजना आहे ते आमचं ब्लडही नाही आहे। एखादी योजना केली ती समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता असतं, त्यामुळे करू। एखाद्याची बदली त्यांच्या मनात झाली नाही मग असे आरोप लागतात, त्यामुळे त्याचा विचार काय त्यांचा आरोप लावलाय बघितला असेल, पण बदली आपल्या मनात झाली नाही तर असे विचार येतात माणसाच्या मनात।